कल्याण डोंबिवलीत भाजपनं निवडणुकीआधीच खातं उघडलंय। प्रभाग 26 क आणि प्रभाग 18 अ मधून भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या। भाजपच्या आसावरी केदार नवरे प्रभाग 26 क मधून बिनविरोध निवड त्यांची झाली आहे, तर भाजपच्याच रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 अ मधून बिनविरोध। आपली बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर हा विजय जो आहे तो ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे। आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, आमच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ आणि नाना सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजन चौधरी, हा विजय जो आहे तो त्यांना मी समर्पित करते आणि माझ्या नागरिकांना हा विजय मी समर्पित करते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी किशोर पगारे सध्या जोडले गेले आहे। किशोर, भाजपनं निवडणुकीआधी मतदानाआधीच विजयाचे खाते उघडलेले आहे। 2 ठिकाणी भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या, काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं जो बिगुल वाजलेला आहे ते प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपच्या ज्या अविधिकृत उमेदवार आहेत रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। कारण की ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातून कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज दाखल न झाल्याने कल्याण पूर्वेस राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर काल त्यांनी हा बाईट दिलेला आहे। नामनिर्देशन प्रक्रियेत मोठा हा जो ट्विस्ट आहे, कारण महापालिकेत पहिला बिनविरोध उमेदवार त्याची मिळण्याची शक्यता आहे। मात्र अधिकृत शासकीय घोषणा होऊन बाकी आहे, कारण की कालच फॉर्म भरलेत आणि आज स्क्रुटनी बाकी आहे, छाननी बाकी आहे। त्या अंतर्गत आज संध्याकाळपर्यंत शासकीय घोषणा होऊ शकते। परंतु त्यांचं ते सर्टिफिकेट जे आहे जर त्यांचा निवडून आल्या तर ते 16 तारखेलाच मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी ह्या निवडून आल्यानंतर सेम घटना तशीच डोंबिवलीमध्ये सुद्धा केदार म्हणून उमेदवार आहेत त्यांची घडलेली आहे। त्यामुळे भाजपला त्याचं खातं उघडले आहे आणि मतदानाच्या आधीच विजय मिळालेला आहे। अगदी किशोर, तसं जर पाहायला गेलं तर अधिकृत घोषणेनंतर हा जो विजय आहे तो रवींद्र चव्हाण यांचाच विजय असा मानला जातोय। त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी नेमका कसा कस या दोन्ही मतदारसंघात या प्रभागांमध्ये लावला होता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रभाग रचना झालेली आहे, त्यानंतर कालच सगळ्यांचे अर्ज भरून झालेले आहेत। काल शेवटचा दिवस होता। भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार दिलेले आहेत, शिवसेनेने सुद्धा दिलेले आहे, परंतु एक मोठी नाराजी शिवसेना भाजपमधून दिसून आली। त्यामुळे जी नाराज उमेदवार होते त्यामुळे लवकरात लवकर लिस्ट जी आहे ती शेवटपर्यंत संध्याकाळ रात्री 8 वाजेपर्यंत डिक्लेअर करण्यात नव्हती आली। परंतु ज्यावेळेस आता ती डिक्लेअर करण्यात आलेली त्या अंतर्गत सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीने आता जी रणनीती आहे महायुतीची सेना भाजपची ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे। याचा जो रिझल्ट जो आहे, याचा जो निकाल आहे तो ज्यावेळेस मतदान होईल त्याच वेळेस कळेल। मात्र प्रत्येकाने आपली बाजू कसून धरलेली आहे। जी किशोर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।